नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अनिल महापुरे स्टडी स्टुडिओ या आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 29 जुलै आणि 29 जुलै रोजी ज्या काही महत्त्वपूर्ण चालू घडामोडी असतील त्या आज मी तुमच्यासोबत डिस्कस करणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचं, चॅनलला शेअर करायचं आणि सबस्क्राईब करायचं आहे. हा मित्रांनो, आणि दैनिक बघा मॅथ, रिझनिंग, करंट अफेअर्सच्या अपडेटसाठी सुद्धा या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. बघा मित्रांनो, तुमच्या पुढे आजचा आपला पहिला प्रश्न आहे की प्रत्येक वर्षी आंतरराष्ट्रीय वाघ दिवस कधी साजरा करण्यात येतो. तुमच्या पुढे 4 ऑप्शन दिले आहेत आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर असणारे ऑप्शन क्रमांक डी म्हणजे 29 जुलै. आता बघा मित्रांनो, जुलै महिना हा संपत आलाय आणि जुलै महिन्यातील महत्त्वाचे दिवस आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघूया. बघा मित्रांनो, पहिला बघा तुम्हाला हे नोट करून ठेवायचं आहे, 1 जुलैला असतो जीएसटी दिवस. दुसरा पॉईंट म्हणजे 3 जुलै. 3 जुलैला साजरा करण्यात येतो आंतरराष्ट्रीय प्लास्टिक मुक्ती दिवस. त्यानंतर 4 जुलै बघा, 4 जुलैला असतो अमेरिका स्वातंत्र्य दिवस. 11 जुलैला असतो विश्व लोकसंख्या दिवस. त्यानंतर 18 जुलै बघा नेल्सन मंडेला दिवस. 20 जुलैला असतो आंतरराष्ट्रीय शतरंज दिवस. 22 जुलैला असतो आंतरराष्ट्रीय आंबा दिवस. 23 जुलैला असतो राष्ट्रीय प्रसारण दिवस. त्यानंतर 24 जुलैचं बघा, 24 जुलैला आयकर दिवस साजरा केला जातो भारतामध्ये. 26 जुलैला असतो कारगिल विजय दिवस. 27 जुलैला बघा सीआरपीएफ म्हणजे सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्सची स्थापना दिवस साजरा केला जातो. आणि 29 दिवस म्हणजे आज हा जागतिक वाघ दिवस, हा आंतरराष्ट्रीय वाघ दिवस साजरा केला जातो. बघा मित्रांनो, आपण जुलै महिन्यातील जे काही महत्त्वपूर्ण दिवस आहेत त्या संबंधित सुद्धा पूर्ण बघितलं आहे. आणि या प्रश्नाचं योग्य ते उत्तर म्हणजे आंतरराष्ट्रीय वाघ दिवस केव्हा साजरा केला जातो त्या प्रश्नाचं योग्य ते उत्तर असणार आहे 29 जुलै. चला बघूया पुढील प्रश्न. बघा आजचा आपला दुसरा प्रश्न असणार आहे, मनू भाकर या खेळाडूने भारतासाठी ऑलिम्पिकमध्ये पहिले पदक मिळवले त्या कोणत्या खेळाशी संबंधित आहे. तुमच्या पुढे 4 ऑप्शन दिले आहेत आणि या प्रश्नाचं योग्य ते उत्तर असणार ऑप्शन क्रमांक डी म्हणजे नेमबाज. आता बघा मित्रांनो, ऑलिम्पिक खेळ हे पॅरिस येथे होत आहेत. पॅरिस कुठे आहेत? फ्रान्स येथे आहेत. आता ऑलिम्पिक संबंधी तुम्हाला डिटेलमध्ये माहिती असणे खूप आवश्यक आहे. आता महत्त्वपूर्ण पॉईंट मध्ये बघा मित्रांनो काय, त्यांनी हे कांस्य पदक जिंकले आहेत. मनू भाकर या भारताच्या खेळाडूने भारतासाठी पहिले जे पदक आलंय ते कांस्य पदक आलंय. त्यांनी 10 मीटर एअर पिस्टॉल मध्ये हे पदक पटकावले आहेत. आता पॅरिस ऑलिम्पिक संबंधी आपण माहिती घेऊयात. बघा पॅरिस ऑलिम्पिक जे होत आहेत, पॅरिस कुठे आहेत मित्रांनो? फ्रान्स इथे आहेत. हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. आता हे जे संस्करण होत आहे मित्रांनो, हे जे खेळ होत आहेत हे कितवे आहेत? हे 33वे आहेत. त्यानंतर बघा भारताचे एकूण 117 खेळाडूंनी यामध्ये भाग घेतला आहे आणि 117 खेळाडूंनी एकूण 16 खेळामध्ये सहभाग नोंदवला आहे. हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. आता बघा भारताचं जे पहिलं पदक आहे ते पॅरिस ऑलिम्पिक मध्ये कोण मिळवलं आहे? ते मनू भाकर हिने मिळवलं आहे आणि ते कोणतं पदक आहे? कांस्य पदक आहे. आता बघा मित्रांनो, ते कांस्य पदक कशात मिळवलं आहे? तर शूटिंग नेमबाजीत हे पदक ती जिंकणारी पहिली भारतीय महिला ठरली आहे. हे सुद्धा पॉईंट तुम्ही येथे लक्षात ठेवा. चला तर बघूया पुढील प्रश्न. बघा आजचा आपला तिसरा प्रश्न असणार आहे, चराईदेव मैदान याला नुकतेच जागतिक वारसा स्थळात समाविष्ट करण्यात आले, ते कोणत्या राज्याशी संबंधित आहेत? तर या प्रश्नाचं योग्य ते उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक सी म्हणजे आसाम. आता बघा जागतिक म्हणजे वर्ल्ड हेरिटेज डे. आता महत्त्वाचे पॉईंट मध्ये काय नोट करून ठेवायचं बघा मित्रांनो, एक म्हणजे जागतिक वारसा समितीची जी का 46वी बैठक झाली होती ते भारतातील दिल्ली येथे झाली होती. हा सुद्धा पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा. दुसरा पॉईंट सांगायचं म्हणजे जागतिक वारसा दिवस दरवर्षी केव्हा साजरा करण्यात येतो? 18 एप्रिलला दरवर्षी वर्ल्ड हेरिटेज डे साजरा करण्यात येतो. आणि 18 एप्रिलला केव्हापासून सुरुवात झाली तर 1983 पासून जागतिक वारसा दिवस साजरा करणे. 18 एप्रिलला जागतिक वारसा दिवस हा साजरा करण्यात येत आहे 1983 पासून. त्यानंतर एक पॉईंट लक्षात ठेवा, जगात एकूण जे वारसा स्थळे आहेत सध्या ते एकूण 1200 आहेत. तर त्यापैकी भारतामध्ये एकूण आता सध्या 43 वारसा स्थळे झाले आहेत. आता बघा भारतामध्ये एकूण 43 वारसा स्थळे आहेत, त्यामध्ये भारतामध्ये एकूण 35 हे सांस्कृतिक स्थळे आहेत, नैसर्गिक 7 आणि मिश्र जे आहेत ते 1 आहेत. अशा प्रकारे भारतामध्ये एकूण आता सध्या 43 वारसा स्थळे झाले आहेत. हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. सर्वाधिक जे वारसा स्थळे आहेत ते इटलीमध्ये आहेत. ते किती आहेत मित्रांनो? एकूण बघा, एकूण जे आहेत ते आहेत 65. इथे 35 झालेत, 65 आहेत. चीनमध्ये एकूण 57 म्हणजे दुसऱ्या क्रमांकावर चीन. आणि भारतामध्ये एकूण 43 आहेत. तर 43 म्हणजे भारताचा एकूण कितवा क्रमांक लागतो? 6वा क्रमांक लागतो. चला बघूया पुढील प्रश्न. बघा आजचा आपला 4थ्या क्रमांकाचा प्रश्न असणार आहे, महिला क्रिकेट आशिया कप 2024 या स्पर्धेचा विजेता संघ कोण ठरला आहे? बघा मित्रांनो, तुम्हाला 4 ऑप्शन दिले आहेत आणि या प्रश्नाचं योग्य ते उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक डी म्हणजे श्रीलंका. आता बघा महत्त्वाच्या पॉईंट मध्ये आपल्याला काय लिहून ठेवायचं आहे मित्रांनो, प्रश्न फक्त बघायचे नाहीत, पेन आणि कॉपी घेऊन बसायचं आणि हे सर्व प्रश्न महत्त्वाच्या पॉईंट सोबत लिहून ठेवायचे आहेत. बघा पहिला पॉईंट म्हणजे 2024 जे आयोजन झालं होतं ते श्रीलंका येथे झालं होतं. म्हणजे 2024 चे आशिया गेमची मेजबानी कोणत्या देशाने केली होती? श्रीलंकाने केली होती. विजेता कोण ठरला मित्रांनो? श्रीलंका. म्हणजे श्रीलंकाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि श्रीलंका ही विजेता ठरली होती. तिसरा पॉईंट म्हणजे उपविजेता, म्हणजे श्रीलंकेने कोणाला हरून हे आशिया कप जिंकलाय? तर भारताला. म्हणजे फायनल मध्ये श्रीलंकाने भारताला हरून हे
कप जिंकलाय. आता बघा जे जे की श्रीलंकाने पदक जिंकलाय ही पहिलीच वेळ आहे की श्रीलंका या आशिया कप जिंकलेले आहेत आणि एकूण बघा भारत हा 6 वेळा या आशिया कपचा विजेता आहे. म्हणजे श्रीलंकाची पहिलीच वेळ आहे की जे विजेता ठरले आहेत. आता क्रिकेट संबंधी एक सुद्धा पॉईंट आणखी लक्षात घ्या. T20 वर्ल्ड कप 2024 पुरुष आहेत ते विजेता कोण आहेत मित्रांनो? भारत आहे आणि उपविजेता कोण आहे? साऊथ आफ्रिका आहे. म्हणून त्याचे आयोजन कोणी केले होतं म्हणजे त्याची मेजबानी कोणी केली होती? USA, अमेरिका आणि वेस्ट इंडिज या देशामध्ये तो खेळवण्यात आला होता. हा सुद्धा पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा. बघूया पुढील प्रश्न. बघा आजचा आपला 5व्या क्रमांकाचा प्रश्न असणार आहे. राजस्थान या राज्याने अग्निवीरांना राज्य सरकारी नोकरीत किती टक्के आरक्षण जाहीर केले आहे? बघा मित्रांनो राजस्थानच्या राज्य सरकारने अग्निवीरांसाठी नोकर भरतीमध्ये आरक्षण जाहीर केले आहेत आणि ते किती असणार आहेत? याचं उत्तर असणार ऑप्शन क्रमांक ए म्हणजे 10%. आता अग्निवीरांसाठी 10% आरक्षण जाहीर करणारं राजस्थान हे राज्य आहे. आता महत्वाच्या पॉईंट मध्ये काही महत्वाचे पॉईंट लक्षात ठेवा मित्रांनो, जे की राजस्थान आहे. राजस्थानची राजधानी काय आहे मित्रांनो? जयपूर आहे. बघा एका राज्याची राजधानी आहे रायपूर. रायपूर हे कोण्या राज्याची राजधानी आहे? तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करून सांगायचं आहे. भारतातील एकूण 28 राज्याची राजधानी तुम्हाला पाठ असणे खूप आवश्यक आहे. दुसरा पॉईंट काय नोट करून ठेवायचा? भारतातील क्षेत्रफळानुसार सर्वाधिक मोठे राज्य जे की राजस्थान आहे. आता बघा भारतातील पहिली 3 क्षेत्रफळानुसार मोठे राज्य लक्षात ठेवा. पहिलं आहे जे की राजस्थान, दुसऱ्या क्रमांक मध्य प्रदेश आणि तिसऱ्या क्रमांकावर येतो महाराष्ट्र. चला बघूया पुढील प्रश्न. बघा आजचा आपला 6व्या क्रमांकाचा प्रश्न आहे मित्रांनो. खूप IMP प्रश्न आहेत. हा नोट करून ठेवा तुम्ही. बघा 2024 या वर्षीचा लोकमान्य टिळक पुरस्कार कोणाला जाहीर झालाय? तुमच्या पुढे 4 ऑप्शन दिले आहेत आणि या प्रश्नाचं योग्य ते उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक सी म्हणजे सुधामूर्ती. सुधामूर्ती यांना 2024 चा लोकमान्य टिळक हा जाहीर झालाय. आता लोकमान्य टिळक हा पुरस्कार जाहीर झालाय. बघूया महत्वाच्या पॉईंट म्हणजे लोकमान्य टिळक यांचा पुरस्कार. खूप IMP प्रश्न आहे मित्रांनो, नोट करून ठेवा. बघा त्याचं स्वरूप सुद्धा आपल्याला एक्झाम मध्ये विचारलं जातं. लोकमान्य टिळक पुरस्काराचं स्वरूप काय आहे मित्रांनो? बघा एक स्मृती चिन्ह असतं, मान प्रमाणपत्र असतं आणि त्यासोबत 1 लाख रुपये हे रोख बक्षीस दिलं जातं. आता हे कोणाद्वारे दिला जातो? म्हणजे लोकमान्य टिळक पुरस्कार हा कोणाद्वारे दिला जातो? लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्ट पुणे यांच्याद्वारे हे लोकमान्य टिळक पुरस्कार दरवर्षी वितरित केले जातात. आता बघा मित्रांनो एक्झामला आपल्याला मागील 2 वर्षाचे आणि चालू वर्षाचं सुद्धा लोकमान्य टिळक पुरस्कार विचारला जाऊ शकतो. म्हणून 2022 तुम्ही लक्षात ठेवा. 2022 लोकमान्य टिळक पुरस्कार हा डॉक्टर टेसी थॉमस यांना मिळाला होता. तर 2023 लोकमान्य टिळक पुरस्कार हा नरेंद्र मोदी यांना देण्यात आला होता आणि 2024 जे की सध्याचा सुधामूर्ती यांना देण्यात आला आहे. आणि त्या कोण आहेत मित्रांनो? राज्यसभेच्या खासदार आहेत. हे सुद्धा पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा. आता ह्या का आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे मित्रांनो? बघा यांना म्हणजे सुधामूर्ती यांना 2023 पद्मभूषण पुरस्कार आणि 2006 पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले होते. चला तर बघूया पुढील प्रश्न. आजचा आपल्या 7व्या क्रमांकाचा प्रश्न असणार आहे आणि शेवटचा प्रश्न असणार आहे मित्रांनो. बघा महाराष्ट्र राज्याचे नवीन राज्यपाल म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे? तर या प्रश्नाचं योग्य ते उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक बी म्हणजे CP राधाकृष्णन. आता बघा या संबंधित काही महत्वाचे पॉईंट तुम्हाला लिहून ठेवायचे आहेत मित्रांनो. बघा रमेश बैस यांची ते जागा घेणार आहेत. म्हणजे आपले भूतपूर्व जे राज्यपाल होते ते होते रमेश बैस, त्यांची जागा CP राधाकृष्णन ही घेणार आहेत. पॉईंट नंबर 2 तुम्हाला लिहून ठेवायचा आहे संविधानातील कलम. बघा संविधानातील कलम 153 पासून तर कलम 167 पर्यंत आपल्याला राज्यपालाच्या तरतुदी ह्या बघायला मिळतात. त्यानंतर मित्रांनो राज्यपालाची जी निवड आहे ती राष्ट्रपतीद्वारे 155 कलम नुसार राष्ट्रपतीद्वारे करण्यात येते. चला तर मित्रांनो भेटूया नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बघा दैनिक मॅथ, रिझनिंग, करंट अफेअर्स साठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं, व्हिडिओला लाईक करायचं, शेअर करायचं आणि आपल्या मित्रापर्यंत नक्कीच शेअर करा. चला भेटूया नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत थँक्यू, धन्यवाद.